स्वार्थी बना, आनंदी राहा. हो, बरोबरच ऐकलं तुम्ही. स्वार्थी बना आणि आनंदी राहा. कसं ते आपण पुढे पाहूयात. आपल्या समाजात एका शब्दाला खूप वाईट मानलं जातं आणि तो शब्द म्हणजे स्वार्थी. आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय की दुसऱ्यांसाठी जगा, त्याग करा, स्वतःचा विचार नंतर करा. पण मित्रांनो, कधी विचार केलाय का की सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला कुठेतरी हरवून बसला आहात? आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुम्हाला सुरुवातीला चुकीचा वाटेल, पण तुमच्या मानसिक शांततेसाठी तो सर्वात महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे स्वतःसाठी थोडे स्वार्थी होणे. आज आपण पाहणार आहोत हेल्दी सेल्फिशनेस म्हणजे नक्की काय आणि ते आपल्या आयुष्यात का अनिवार्य आहे. आधी एक गोष्ट स्पष्ट करूयात. स्वार्थी होणं म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करणं नव्हे. दुसऱ्याला खाली खेचून पुढे जाणं हा खरा स्वार्थीपणा आणि तो चुकीचाच आहे. पण स्वतःच्या गरजा ओळखणं, स्वतःच्या वेळेचा आदर करणं आणि स्वतःच्या आनंदाला महत्त्व देणं याला हेल्दी सेल्फिशनेस म्हणतात. जर तुमचा कप रिकामा असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या कपात चहा कसा भरू शकाल? जर तुम्ही स्वतः मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खंबीर नसाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची किंवा समाजाची जबाबदारी कशी पेलाल? आपल्यापैकी अनेकांना नाही म्हणायला भीती वाटते. समोरच्याला काय वाटेल, तो माझ्याबद्दल काय विचार करेल, यामुळे आपण अशा कामांनाही हो म्हणतो जी आपल्याला करायचीच नसतात. आणि यामुळे काय होतं तर तुमची चिडचिड होते, तुमचा वेळ वाया जातो आणि शेवटी तुम्ही स्वतःलाच दोष देता. नाही म्हणणं हा स्वार्थीपणा नसून तो तुमच्या स्वतःच्या वेळेचा केलेला आदर आहे. जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टींना नाही म्हणता तेव्हाच तुम्ही योग्य गोष्टींना हो म्हणू शकता. तुमच्या आयुष्यात असे काही लोक असतील की जे तुमची फक्त ऊर्जा शोषून घेतील, जे नेहमी नकारात्मक बोलतात किंवा तुम्हाला कमी लेखतात. अशा लोकांपासून लांब जाणं हा स्वार्थ नाही तर हे संरक्षण आहे. तुमची मानसिक शांतता ही तुमच्या हातातील सर्वात मोठी संपत्ती आहे. जर एखादं नातं किंवा एखादी मैत्री तुम्हाला ओझं वाटत असेल तर तिथून सन्मानानं बाहेर पडणं हा तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील घेतलेला सर्वोत्तम निर्णय असतो. दिवसभरातील 24 तास आपण इतरांसाठी राबत असतो, पण त्यातले किमान 2 तास हे फक्त तुमचे स्वतःचे असले पाहिजे. त्यात तुम्ही व्यायाम करा, तुमचा आवडता छंद जोपासा किंवा शांतपणे पुस्तक वाचा. जेव्हा तुम्ही स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च करता तेव्हा तुमची व्हॅल्यू वाढते. तुम्ही स्वतःला अपडेट केले नाही तर हे जग तुम्हाला मागे सोडून देईल. त्यामुळे स्वतःच्या प्रगतीसाठी थोडे स्वार्थी व्हा आणि स्वतःला सर्वोत्तम बनण्यावर लक्ष द्या. स्वतःसाठी काही करताना मनात एक अपराधी भावना असते. मी माझ्या मुलाला वेळ देण्याऐवजी जिममध्ये जातोय का? किंवा मी माझ्या मित्रासोबत बाहेर जाण्याऐवजी घरी विश्रांती घेतोय का? मित्रांनो, हे विचार सोडा. तुम्ही जेवढे जास्ती समाधानी आणि फ्रेश असाल तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकाल. एक आनंदी आई, एक आनंदी वडील किंवा एक आनंदी मित्र हे जगाला जास्त हवे आहेत एका थकलेल्या आणि चिडचिडणाऱ्या व्यक्तीपेक्षा. तर आजपासून आपण एक शपथ घेऊया. मी स्वतःवर प्रेम करेन, स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व देईन आणि गरज पडल्यास नाही म्हणायला मागे पुढे पाहणार नाही. लक्षात ठेवा, स्वतःची किंमत केल्याशिवाय हे जग तुमची किंमत करणार नाही. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला? तुम्ही स्वतःसाठी कोणता स्वार्थी निर्णय घेणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या त्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवा
जो नेहमी स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी धावत असतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.